सत्ताधाऱ्यांकडनं विरोधकांचा छळ होतोय या मुद्द्यावर विधानसभेत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि भाजपा आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्यात जुगलबंदी पाहायला मिळाली। अध्यक्ष महोदय, अत्यंत गांभीर्याने सांगतो की पार्लमेंटरी डेमोक्रेसी मधले दोन महत्त्वाचे घटक म्हणजे विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्ष। पण सत्ताधारी पक्ष जर विरोधी पक्षाला मोजणारच नसेल तर ही परिस्थिती येते। आणि म्हणून माझी विनंती आहे की तुम्ही आमची लक्षवेधी घेत नाही, लक्षवेधी घेतानाही आम्हाला वेळ देत नाही, नंतर वर्ण बोलतानाही टन 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 वाजत राहतं। सगळ्याचा राग आमच्या मनात आहे ना, हा राग आम्ही काढणार नाही। विखे साहेब, आम्ही विखे साहेब काँग्रेसी आहोत मनानी, राग मांडणारी माणसं नाही आम्ही फार मोठ्या हृदयाची माणसं आहोत। त्याच्यामुळे हे काय फार ताणणार नाही आम्ही, पण आम्हालाही ऐकवण्याची संधी मिळाली पाहिजे आणि हे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात गेलं पाहिजे की यांचा कसा छळ होतो तो। आम्ही तर इतका मोठा हृदय आहे, विरोधी पक्षाच्या लोकांना आम्ही आमच्यात घेतो, त्यांना मोठी मोठी सन्मानाची पदं देतो आणि तुम्ही असं म्हणता की विरोधी पक्षाचा छळ करतो। हे रेकॉर्ड मध्ये राहणं योग्य आहे का अध्यक्ष महाराज? एवढ्या मोठ्या मनाचा सत्तारूढ पक्ष हा स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा लाभला आहे।